मी विचार करत होतो की ह्या वीकेंडला आपण ट्रेकिंगला जाण्याचा प्लॅन करू शकतो. तिथलं वातावरण खूप छान असतं म्हणे हल्ली. आपल्या सगळ्यांच्याच घरात भिंतींच्या आतमध्ये ना एक अदृश्य जाळं पसरलेलं असतं. हे जाळं आहे इलेक्ट्रिकल वायरिंगचं. तर चला, आज आपण हेच किचकट वाटणारं नेटवर्क अगदी सोपं करून समजून घेऊया. कधी विचार केलाय की आपलं घर चालवणारं हे जे नर्वस सिस्टम असतं, ते कसं काम करतं? म्हणजे बघा, साधा एक दिवा लावायचा असेल तरी त्याआधी एक खूप डिटेल प्लॅन बनवला जातो. आणि हा प्लॅन का महत्वाचा? तर यामुळेच घरातली सगळी वायरिंग सुरक्षित राहते, व्यवस्थित काम करते आणि हो, सगळ्या नियमांचं पालनही होतं. ठीक आहे, तर मग सुरुवात करूया. या प्रक्रियेतला सगळ्यात पहिला आणि महत्त्वाचा भाग म्हणजे वायरिंगचा आराखडा. म्हणजे एक प्रकारचा ब्लूप्रिंट. आणि गंमत म्हणजे यासाठी एक नाही तर दोन वेगवेगळे पण तितकेच महत्त्वाचे नकाशे किंवा डायग्रॅम्स तयार केले जातात. आता इथे बघा, ही आहेत ते 2 आराखडे आणि यांच्यातला फरक समजून घेणं खूप इंटरेस्टिंग आहे. डावीकडचा जो आहे तो आहे लेआउट डायग्राम. हा काय दाखवतो? तर घरात दिवे, पंखे, स्विचेस हे सगळं नेमकं कुठे असणार आहे. आणि उजवीकडचा जो आहे तो आहे सर्किट डायग्राम. हा दाखवतो की ह्या सगळ्या गोष्टी विजेच्या ताऱ्यांनी एकमेकांशी कशा जोडल्या जाणार आहेत. अगदी सोप्या भाषेत सांगायचं तर लेआउट डायग्रॅम दाखवतो कुठे आणि सर्किट डायग्रॅम दाखवतो कसं. एक प्लॅन असतो ग्राहकासाठी, म्हणजे घराचा मालकासाठी, आणि दुसरा असतो इलेक्ट्रिशियनसाठी, जो त्याचं काम कसं करायचं याचा टेक्निकल रोडमॅप असतो. बरं, आता एकदा का हा आराखडा तयार झाला की पुढचं काम असतं ते नियमांच्या चौकटीत बसवण्याचं. कारण हे नियम आपल्या सगळ्यांच्या सुरक्षेसाठी खूप खूप महत्त्वाचे आहेत. आणि आपल्या देशात म्हणजे भारतात हे नियम बनवण्याचं काम करतं भारतीय मानक ब्युरो, ज्याला आपण BIS असंही म्हणतो. तर BISचा एक महत्त्वाचा नियम काय आहे की सर्किट्सची विभागणी ही त्यांच्यावर येणाऱ्या लोडनुसार म्हणजे भारानुसार केली जाते. आता इथेच बघा ना, लाईट आणि फॅनसाठी जो सब सर्किट आहे त्यावर जास्तीत जास्त 800 वॅट्सचा लोड आणि 10 पॉइंट्स असू शकतात. पण दुसरीकडे पॉवर सब सर्किट म्हणजे जिथे हीटर किंवा गीझरसारखी उपकरणं लागतात तिथे लोडची मर्यादा आहे तब्बल 3000 वॅट्स, पण पॉइंट्स फक्त 2च. असं का? कारण या विभागणीमुळेच संपूर्ण सिस्टमवर अतिरिक्त भार येत नाही आणि ती सुरक्षित राहते. आणि हे नियम किती बारकाईने विचार करून बनवले आहेत हे बघा. स्विचबोर्ड जमिनीपासून बरोबर 1.3 मीटर उंचीवरच का हवा? कारण ती उंची वापरायला सोपी असते. बरं, बाथरूममधला सॉकेट जास्त उंचीवर का? साहजिकच, पाण्यापासून ते सुरक्षित राहावं म्हणून. म्हणजे अगदी प्रत्येक नियम हा सुरक्षितता आणि सोय या दोन्ही गोष्टी लक्षात घेऊनच बनवलेला आहे. चला, प्लॅन तयार आहे, नियमही माहिती आहेत. पण आता पुढचा प्रश्न येतो की कामासाठी योग्य वायर निवडायची कशी? ही निवड काही अंदाजे होत नाही, अजिबात नाही. यामागे एक अचूक गणित आहे. एक असं गणित ज्यामुळे वीज वाया न जाता अगदी कार्यक्षमतेने आपल्या उपकरणांपर्यंत पोहोचते. ही संकल्पना समजायला खूप सोपी आहे. विचार करा, आपल्याकडे खूप लांब पाण्याची पाईप आहे. सुरुवातीला पाण्याचा दाब जास्त असतो, पण जसजसं पाणी पुढे जातं तसतसा दाब कमी होतो, बरोबर? अगदी तसंच काहीसं विजेच्या बाबतीत होतं. वायरमधून प्रवास करताना विजेचा दाब म्हणजे व्होल्टेज कमी होतो. यालाच व्होल्टेज ड्रॉप म्हणतात. पण मग या व्होल्टेज ड्रॉपने काय फरक पडतो? खूप मोठा फरक पडतो. कारण जर व्होल्टेज जास्तच कमी झालं तर त्याचा थेट परिणाम आपल्या घरातील उपकरणांवर होतो. ती नीट काम करणार नाहीत, त्यांची एफिशियन्सी कमी होईल आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे विजेचा अपव्यय होईल. आणि वीज वाया गेली म्हणजे अर्थातच आपलं बिलही वाढणार. ओके, मग हा व्होल्टेज ड्रॉप मोजतात कसा? तर त्यासाठी ना इलेक्ट्रिशियन्स एक विशिष्ट गणिती सूत्र वापरतात. त्यांना फक्त 2 गोष्टी माहिती असायला हव्यात. एक म्हणजे वायरची लांबी किती आहे आणि दुसरी म्हणजे त्या वायरवर विजेचा भार किती येणार आहे. ह्या 2 गोष्टी वापरून ते या सूत्रांना अगदी अचूकपणे होणारा व्होल्टेज ड्रॉप मोजू शकतात. पण थांबा, हे सगळं गणित थोडं किचकट वाटतंय ना? काळजी करू नका, कारण या सगळ्या गणिताचं सार BIS कोडच्या एकाच पण अत्यंत महत्त्वाच्या सुवर्ण नियमात दडलेला आहे. आणि तो नियम आहे हा, की मीटरपासून घरातल्या कोणत्याही उपकरणापर्यंत होणारा एकूण व्होल्टेज ड्रॉप हा सप्लाय व्होल्टेजच्या 3% कमी असला पाहिजे. फक्त 3%.
हा एक छोटासा आकडा हे पक्क करतो की आपल्या घरातली संपूर्ण इलेक्ट्रिकल सिस्टीम अगदी व्यवस्थित आणि सुरक्षितपणे चालेल. तर आपण आतापर्यंत काय पाहिलं? सगळ्यात आधी आपण पाहिला ब्लूप्रिंट म्हणजे वायरिंगचा आराखडा. त्यानंतर आले नियम म्हणजे BIS कोड जो सुरक्षिततेची हमी देतो. आणि शेवटी आपण पाहिले ते गणित, योग्य वायर निवडून व्होल्टेज ड्रॉप 3% आत ठेवण्याचं गणित. खरे, अनेकदा सगळ्यात महत्त्वाची नेटवर्क्स तीच असतात जी आपल्याला डोळ्यांनी दिसत नाहीत. आपल्या भिंतींच्या आत लपलेली ही प्रणाली हे काळजीपूर्वक केलेल्या नियोजनाचं आणि इंजिनिअरिंगचं एक अप्रतिम उदाहरण आहे. आणि हीच प्रणाली आहे जी आपल्या रोजच्या जगण्याला ऊर्जा देणाऱ्या विजेचा पुरवठा अगदी सुरक्षितपणे करत असते.